तर जय श्रीराम सगळ्यांना. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे फलटण तालुक्यातील एका अतिशय जागृत आणि ऐतिहासिक ठिकाणी, ते म्हणजे सोमनथळीचे स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर. आधी पेट्रोल टाकून घेतो आणि निघतो पुढे. हे ते स्थळ रामायणातील कथेनुसार लवकुश यांनी अश्वमेधाचा घोडा अडवला होता आणि हनुमंतराया हा घोडा सोडवण्यासाठी आले होते, पण बाल लवकुश यांनी आपल्या पराक्रमाने हनुमानाला पराभूत करून यांना याच ठिकाणी वेलूच्या वेलींनी बांधून ठेवले. तेच हे समस्थळ म्हणजे आत्ताचे सोमनथळी. मंदिराच्या आवारात प्रवेश करतात श्री मरीमाता देवीचे मंदिर पाहायला भेटते. तसेच थोडे पुढे गेलो की हे अद्भुत असे तुळशी वृंदावनला लागूनच असलेले हे श्री दत्त महादेव मंदिर. आणि तसेच पुढे गेले की हे आपले स्वयंभू दक्षिणमुखी हनुमान मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मंदिराच्या शेजारी श्री विठ्ठल श्रीराम मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावरती विठ्ठल रखुमाई, श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या मागे अतिशय प्राचीन लिंबाचे झाड आहे, ज्याला मिठी मारून दर्शन करण्याची इथली अनोखी प्रथा आहे. हे मंदिर सुमारे 250 ते 300 वर्षे जुनं असून पेशवे काळातील स्थापत्य शैलीचे उत्तम नमुना आहे. पाणी प्यायचे, बसायचे असे उत्तम सोय ठेवलेले आहे. येथील मारुती रायाची मूर्ती दक्षिणमुखी आणि स्वयंभू आहे, जी भक्ताच्या हाकेला धावणारी मानली जाते. मंदिराच्या सभागृहामध्ये श्री मारुती स्तोत्र आणि श्री हनुमान चालीसा देखील आहे, जे आपण वाचू शकता. मंदिराच्या आवारात तालीम देखील आहे. सोमनथळी हे गाव पैलवानासाठीही ओळखले जाते. शांतता आणि रम्य वातावरण मध्ये असलेले हे मंदिर. तर तुम्हाला कसे वाटले फलटण तालुक्यातील हे सोमनथळी गावाचे हे स्वयंभू मारुती मंदिर? तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग? तुम्हीही एकदा नक्की या. असेच नवीन नवीन मंदिराचे ब्लॉग पाहण्याकरिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.